साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। सोलापूर शहरातही भाजपा स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रभाग क्रमांक 2चे कर्तव्यदक्ष नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील नागरिकांसाठी महापालिकेच्या शेळगी आरोग्य केंद्रामध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात केली। या कार्यक्रमास नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, अविनाश पाटील, प्राध्यापक नारायण बनसोडे, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, शालन शिंदे, बाजार समितीचे संचालक बसवराज इटकडे, सुरेश पुप्पल, प्रकाश आडगे, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, शेळगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नफिसा बागवान, डॉक्टर ज्योती धाराशिवे आदींची यावेळी उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस देऊन या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख म्हणाले, कोरोना महामारीमध्ये 45 वर्ष वयोगटातील पुढील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे। लस घेतली म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही हा भ्रम बाजूला ठेवून मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केलं। आज शेळगी गावठाण पाणी टाकीपाशी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने लसीकरणची सुरुवात होत आहे। कोरोना जे मागच्या 1 वर्षापासून लोकांवर सावट होतं त्याचा कुठंतरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणचं केंद्र आज शेळगीतल्या लोकांना सोय होण्यासाठी चालू करण्यात येत आहे। खरं तर आज अतिशय चांगला दिवस आहे, भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस। याचा औचित्य साधून आज इथं आम्ही प्रयत्न करून लसीकरणाचं केंद्र चालू केलं। या भागातल्या लोकांना बोलचौडी खूप लांब होत होतं, म्हणून या भागातल्या वयस्कर लोकांना गैरसोय टाळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून या भागात लसीकरण केंद्र चालू केलं। आणि मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक 45 वयोगटातले वर असलेले सर्व लोकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो। दरम्यान भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेळगी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले। या लसीकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी केलं। कोरोनासारख्या महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून या ठिकाणी लस देण्याचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। प्रभाग क्रमांक 1, 2 आणि या परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही सर्व लोकप्रतिनिधीच्या वतीने या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की वयोवर्ष 45च्या वरील सर्व स्त्री आणि पुरुषांनी विनासंकोच न घाबरता या ठिकाणी येऊन स्वतःचं लसीकरण करून घ्यावं। आणि या रोगाला थांबवण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणून हे लसीकरण आहे। मी तर सर्वांना विनंती करतो की ताबडतोब सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये हे सेंटर चालू राहणार आहे, इथून सर्वांनी लसीकरण घेऊन या ठिकाणी कोरोनाला थांबवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत। यावेळी हेमलता टोणपे, सुवर्णा गोडगे, उषा शेळके, संतोषी नारायणकर, लक्ष्मी कर्लावंगा, आरती शेडे, रमेश धनुरे, धरीराज रमण शेट्टी, जयश्री धुप्पाधुडे, सरोजा खुब्बा, महेश्री पळशेट्टी, विजयालक्ष्मी पळशेट्टी, रत्नमाला रेड्डी, नीलावती स्वामी, सुनीता पसारे, श्रीदेवी देसाई, शोभा गोटे, सिद्धू शिंदे आदी उपस्थित होते।